श्री स्वामी समर्थ. चला आज आपण पुरणपोळी करणार आहे. तर त्याच्यासाठी आपण इथं अर्धा किलो डाळ स्वच्छ धुवून या पातेल्यात घेतलेली आहे. का तर आपण कुकरला लावणार नाही, पातेल्यात लावणार आहे. पातेल्यातलं पुरण असं भगऱ्या भगऱ्या होतं आणि कुकरमध्ये असं लाळीसारखं पुरण होतं. म्हणून आता आपण ही स्वच्छ धुवून गरम पाण्यात आता आपण ठेवून घेऊया गॅसवर. बघा आता ह्याच्यात हे केलेलं आहे. तर आपण थोडं हळद टाकून घेऊया, का तर पिवळट पुरण दिसतंय ना, आणि तेल टाकूया म्हणजे मऊ मऊ अशी शिजते. बघा हो का, अशी मस्त आपले डाळ शिजायला लागलेली आहे. आणि आपण ही ह्याच्यावर जी फेस येतोय ना ते आपण काढून टाकलेलं आहे. डाळ शिजाय घातली की ह्याच्यावर जरा फेस येतो, ते काढून टाकायचा. हो का, मस्त अशी शिजायला लागलेली आहे आपली डाळ. तर बघा शिजूया अजून. बघा आता हो का, आपली डाळ शिजलेली आहे. तर आता आपण ह्याची येळवणी काढून घेऊया. हो का, अशी आपण वेळवणी ओतून घेऊया आणि म्हणजे मग पुरणाला चरका द्यायला गूळ टाकून घेता येतं. आता आपल्या कुळदेवीच्या सवासण्या आहेत ना, त्याच्यामुळं मग आपण ही पुरणपोळी करणार आहे. तर हो का, इथं आपण गूळ घेतलेला आहे. अर्धा किलो डाळ आहे आणि आपण अर्धा किलोच गूळ घेतलेला आहे. बघा आता आपल्या आमटीला एवढी येळवणी निघलेली आहे. तर आता आपण पुरणात डाळीमध्ये गूळ टाकून घेऊया म्हणजे चटका द्यायचा. हो का, आता आपण ह्याच्या साह्यानं आपण ही सगळी डाळ गूळ टाकायच्या आधी आपण ही रगडून घ्यायची. का तर परत गूळ टाकल्यावर जास्त वाटायला जड जाते ना, त्याच्यामुळं आधी आपण ह्यानं सगळी बारीक करून घ्यायची आणि नंतर मग गूळ टाकून घ्यायचा. हो का, आपण ह्यानं सगळं डाळ अशी आपली आबडधोबड केलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया आणि नंतर मग पळीनं एकजीव करून घेऊया. हो का, आता आपण गॅसवर ठेवलेलं आहे पातेलं. तर आता आपण ह्याला चटका देऊन घेऊया. म्हणजे कसं चांगला चटका बसला ना अशी चवदार खायला पुरणपोळी लागते. म्हणून आपण ह्याला गॅसवर चटका देऊन घेऊया. आपण ही इलायची, सूट, बडीशेप काढून घेतलेले आहे आणि जायफळ असे आपण ही 4 वस्तू ह्यात काढून घेतलेल्या आहेत. तर आपण ह्या पुरणामध्ये 4 चमचे टाकून घेणार आहे. का तर ह्यानं चव येते आणि वास पण एकदम सुंदर येतो. मस्त असे 4 चमचे टाकून घेऊया. आणि कसं सुंठ आणि जायफळ पचायला पण चांगलं असतंय ना, त्याच्यामुळं म्हणून आपण ही पावडर बनवून घेतलेली आहे. आणि पोळी पण खायला सुंदर लागते ना, चव येते पोळीला पण अशी. अशी मस्त एकजीव करून घेऊया असं. आणि पार ह्याचं सगळं आता हे पाणी सुटतंय ना, तर आता नंतर एकदम असं सुटसुटीत कोरडं पुरण ह्याच्यावर सगळं आटवून घ्यायचं म्हणजे मग ती चरका झाला म्हणायचं. आता आपण इथं पुरण वाटून घेतो ह्या गिलासाच्या साह्याने. आणि हो का, आपलं एवढं पुरण वाटलेलं आहे. तर आता हो का, तर आता हे पुरण वाटून घेऊया. एका हातानं धरूया आणि दुसऱ्या हातानं पुरण वाटून घेऊया. बघा हो का, आपलं पुरण एवढं झालेलं आहे वाटून. तर आता आपण पोळ्या करायला घेऊया. हो का, आता आपण पुरणपोळी करायला लागलेलो आहे. तर हो का, इथे पोळी टाकलेली आहे. तर हो का, इथं ओंडा घेतला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये पुरण भरून घेणार आहे. बघा कशी खरपूस भाजलेले आहे. आणि आज आपल्या घरी सवासणी आहेत ना कुळदेवीच्या, त्याच्यामुळं आपण पुरणपोळी बनवलेली आहे. माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही पण तुमच्या कुलदेवीच्या असेच सवासण्या घालतात का ना, अशाच पुरणपोळी बनवतात का, ते मला कमेंट करून सांगा. बघा असा उंडा केलेला आहे. तर आता आपण ह्या बेलण्याच्या सहाय्याने आपण आता लाटून घेणार आहे. बघा एवढी लाटलेली आहे. आता आपल्याला मोठी बनवायची आहे. हो का, एवढी झालेली आहे. बघा हो का, आता पलटून टाकलेले आहे. तर आता आपण थोडं थोडं तेल लावून घेऊया म्हणजे अशी मऊ खुसखुशीत भाजल्या जाते. कशी फुगायला लागली. बघा हो का, कशी फुगलेली आहे. तर हो का, आपल्या एवढ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. तर माझ्या मैत्रिणींनो, माझी पुरणपोळीची डिश तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगा. फॉलो करा.